पश्चिम आशियातील युद्धाचा भारतातील गॅस वितरणावर परिणाम झालेला आहे। पार्श्वभूमीवर गॅस वितरक कंपन्यांनी व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलेंडर ग्राहकांना महिन्यातून एकच सिलेंडर देण्याबाबत केंद्र सरकारने सूचना दिल्यात आणि त्यामुळे सिलेंडर बुकिंगचा आधीचा 15 दिवसांचा कालावधी आता 10 दिवसांनी वाढवण्यात आलाय आणि त्यामुळे आता 25 दिवसांनंतरच सिलेंडर बुक करता येईल। त्यानंतर डिलिव्हरीसाठी 2-4 दिवस जातात, म्हणजे एकंदरीत ग्राहकांना महिन्याला एकच गॅस सिलेंडर मिळणार। नागरिकांना महिन्याला 2 सिलेंडर वापरण्याची परवानगी होती, त्यासाठी पहिला सिलेंडर वापरायला सुरुवात केल्यानंतर 15 दिवसांनी दुसरं बुकिंग करता येत होतं। आता अचानक कालावधी वाढवण्यात। तर युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून एलपीजी बाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तेल शुद्धीकरण प्रकल्पांना एलपीजीचं उत्पादन वाढवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। अतिरिक्त उत्पादनाचा वापर घरगुती एलपीजी पुरवठ्यासाठी केला जाईल, तर इंधन पुरवठ्यातील अडचणी लक्षात घेऊन पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने एलपीजी पुरवठ्यासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेतलेत। घरगुती ग्राहकांना गॅसचा नियमित पुरवठा होण्यासाठी प्राधान्य दिले जाते, तर आयात केलेल्या एलपीजीचा अत्यावश्यक क्षेत्रांना प्राधान्याने पुरवठा केला जाईल। यामध्ये विशेषतः रुग्णालय आणि शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे। दरम्यान हॉटेल, रेस्टॉरंट आणि उद्योगांना एलपीजी पुरवठ्याबाबत निर्णय घेण्यासाठी तेल विपणन कंपन्यांच्या 3 कार्यकारी संचालकांची समिती स्थापन करण्यात आली आहे। ही समिती विविध क्षेत्रांकडून येणाऱ्या मागण्यांचा आढावा घेईल, या पुरवठ्याबाबत निर्णय घेईल। नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन देखील यानंतर केलं गेलं आहे। Thank you.